नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत चर्चित आणि विवादित विषयावर बोलणार आहोत. मांसाहार केल्याने खरंच पाप लागते का? हा प्रश्न धर्म, अध्यात्म, आयुर्वेद, विज्ञान आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेला आहे. काही जण म्हणतात हो पाप आहे, काही म्हणतात नाही, परिस्थितीनुसार स्वीकार्य आहे. तर सत्य नेमकं कुठे आहे? चला पाहूया. सांगोपांग निष्पक्ष विश्लेषण, धर्मग्रंथांचा दृष्टिकोन. हिंदू धर्मामध्ये वेदामध्ये थेट मांसाहार पाप आहे असे स्पष्ट विधान नाही, पण अहिंसा, परमो धर्म या तत्वानुसार जीव हत्येला नकार. मनुस्मृती, महाभारत, योगसूत्र यामध्ये संयम, करुणा, दया यावर भर. काही काळात यज्ञांमध्ये मांसाचा उल्लेखही आहे. म्हणजेच कालानुसार प्रथा बदलत गेल्या. धर्म म्हणतो हिंसा टाळा, करुणा ठेवा. मांसाहार परिस्थितीनुसार स्वीकारला गेला, पण तत्वतः अहिंसेला प्राधान्य. बौद्ध धर्म म्हणतो बुद्धांनी स्पष्ट सांगितले, जिवंत प्राणी मारून खाऊ नका. करुणा व अहिंसेवर जोर. इस्लाममध्ये मांसाहाराला परवानगी आहे, परंतु हलाल पद्धती अनिवार्य. म्हणजेच प्राण्याला अनावश्यक त्रास न देणे, संयम व कृतज्ञता अनिवार्य. ख्रिश्चन धर्म, काही पंथ शाकाहाराची शिफारस करतात, परंतु मांसाहार पाप आहे असे सर्वत्र मानलेले नाही. संत आणि महानुभावांचे विचार. संत तुकोबा म्हणतात जीव हत्येपासून दूर राहा. संत एकनाथ म्हणतात, ज्ञानेश्वर, दत्त संप्रदाय साधारणपणे अहिंसेला प्राधान्य. पण कुठेही मांस खाल्याने घोर पाप लागते असा कट्टर आदेश नाही. संतांचा खरा संदेश, मनाची हिंसा टाळा, करुणा ठेवा, अत्याचार करू नका. विज्ञानाचा दृष्टिकोन. विज्ञान पाप पुण्य सांगत नाही, पण आरोग्यावर त्याचा परिणाम सांगतो. फायदे, प्रोटीन्स, आयर्न, काही परिस्थितीत शारीरिक क्षमता वाढ. विज्ञानाचे तोटे, जास्त मांस, कोलेस्ट्रॉल, हार्ट समस्या, प्रक्रिया केलेले मांस, कॅन्सरचा धोका. अधूनमधून खाल्लं तर ठीक, पण अति खाल्लं तर हानी. कर्माचा व अध्यात्माचा दृष्टिकोन. इथेच सर्वात मोठा प्रश्न, मांस खाल्ल्याने पाप लागतं का? कर्मसिद्धांत सांगतो जाणीवपूर्वक केलेली हिंसा कर्माच्या यादीत जाते. तुम्ही स्वतः प्राणी मारत असाल, अधिक कर्मबाधा, तुम्ही फक्त खात आहात. पाप म्हणजे काय? हिंसा, क्रूरता, लोभ, असंवेदनशीलता पाप, पण परिस्थितीनुसार केलेला आहार. उदाहरणार्थ, हिमालयातील लोक पाप मानत नाहीत. उद्देश महत्त्वाचा. 2 लोक समान मांस खातात. एकाचा उद्देश कौर्य, लालसा, दुसरी गरज, संस्कार, परिस्थिती. कर्म परिणाम उद्देशावर ठरतो. कोणत्या परिस्थितीत मांसाहार पाप मानले जात नाही? जिथे हवामान शाकाहार अनुकूल नाही. लडाख, तिबेट, परंपरा, संस्कृती, आरोग्याची आवश्यकता. अति उपासमारी, कोणत्या परिस्थितीत कर्मबाधा वाढते? हिंसेचा आनंद घेणे, अनावश्यक अतिसेवन, क्रूरपणे प्राणी मारणे, लोभ, तृष्णा, मुळात हिंसेचा उद्देश व वृत्ती, कर्म निर्माण करणे. अंतिम संतुलित निष्कर्ष. धर्म अहिंसा श्रेष्ठ मानतो. संत करुणा आणि संयम. विज्ञान मर्यादित प्रमाणात ठीक. कर्म हेतू सर्वात महत्त्वाचा. म्हणून प्रश्नाचं उत्तर, मांसाहार केल्याने पाप लागते का? एका शब्दात सांगायचं तर परिस्थिती, उद्देशप्रमाणे आणि वृत्ती यावर अवलंबून आहे. अतिप्रमाणातील मांसाहार व हिंसेचा आनंद, कर्मबाधा वाढते. संयम व गरजेनुसार सेवन, कडक अर्थाने पाप नाही. तर मित्रांनो, धर्म आपल्याला विवेक, करुणा आणि संयम हे 4 गुण विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजावणारा वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचे विचार कमेंटमध्ये जरूर लिहा. तुम्हाला काय वाटतं? मांसाहार पाप आहे का? धन्यवाद. जय हिंद.